हा भगवंता, फक्त मला काय पाहिजे, तुझा विसर होऊ नये, तुझ्यापासून दूर होऊ नये. आणि केव्हाही मी जन्म जरी घेतला तर कशासाठी घेईन, फक्त तुझ्या चरणाची सेवा करण्यासाठी मी जन्म घेईन म्हणतात तुकोबाराय. घेईन मी जन्म याचसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हो, दुसरं काही नको, फक्त तुझं विसर पडू नये. आणि मग नामदेवराय पण तेच म्हणतात की भगवंता, एवढं होतो तवापासून तुझ्या समोर मी खेळलो फिरलो, तुझ्या समोर तुला पाहत बसलो. ज्यावेळेस मी तू नैवेद्य खात नव्हतास तेव्हा तुला नैवेद्य खाऊ घातला, आणि आता आम्हाला काय करतोस, वैकुंठात पाठवतोस तू. नको, काय आहे त्या वैकुंठात? वैकुंठामध्ये गेल्यानंतर कुणी कुणाला बोलणार नाही, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर भगवंत हा रिकामा नाही. भगवंताच्या पाठीमागं भरपूर फुटाणी आहेत महाराज त्या ठिकाणी. आणि जरी भगवंताशी संवाद साधायची जर इच्छा केली तरी भगवंत हा मला सापडणार नाही, मला भगवंताशी संवाद करता येणार नाही. आणि मग भगवंतच काय करतो, त्या वैकुंठाहून खाली येतो. कुणाजवळ येतो? ज्या सुका कारणे देव वेडावला, या सुका कारणे देव वेडावला, या सुका कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत पदवी राहिला. ओ वैकुंठ सोडून संत पदवी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून राहिला, वैकुंठ सोडून राहिला. पहा, जी सुख देवाला वैकुंठात मिळत नाही म्हणून या ठिकाणी साधू संतांच्या जवळ येतात, साधू संतांच्या सभोवताली राहतात. संताशिवाय देवाला करमत नाही, देवाचं मन लागत नाही. जे सुख देवाला पाहिजे ते साधू संतांजवळच मिळतं. आता नाथ महाराजाच्या घरी किती वर्ष सेवा केली? 36 वर्ष. 12 वर्ष काय केलं? 12 वर्ष कावडीनं पाणी भरलं. 12 वर्ष काय केलं? कीर्तनात चाली म्हणू लागल्या. आणि 12 वर्ष चंदन उगाळून दिले महाराज. आणि चंदन उगाळून देतात. कोण देतात? देव देतात. कुणाला देतात? नाथ महाराजाच्या हातात देतात. आणि लावायचं कुणाला? देवाला. आणि उगाळतो कोण चंदन? देव उगाळतो. म्हणजे आपली सेवा कोण करून घेतो? भगवंत करून घेतो, साधू संतांच्या सानिध्यात राहून. विठाला विठाला. साधू संतांचं आयुष्य पहा, कमी आयुष्यामध्ये जास्त भगवंताचं सानिध्य साधलेलं आहे. आपल्याला दिसायला संत दिसतात, परंतु देवाचेच अवतार आहेत महाराज. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. हो, म्हणून साधू संतांजवळ देव असतो महाराज. पहा, माझ्या ज्ञानेश्वर माऊलीचं आयुष्य किती होतं समाधी घेतली तेव्हा? किती वर्ष होते महाराज? 22 वर्ष होते. आता तुकोबाराया ज्यावेळेस वैकुंठ गमन केलं त्यावेळेस किती वय होतं? 42. आणि नंतर नाथ बाबा जलसमाधी घेत असताना किती वय होतं? किती? 62 वय होतं का नाही? आणि नामदेवरायाचं वय 80 वर्ष. हो, म्हणजे जास्तीत जास्त आयुष्य नामदेवरायांनी
भगवंता जवळ काढलेलं आणि ते सुख प्राप्त झालेलं आहे. ज्यावेळेस दामाजी शेठ हो गोनाई यांना ज्यावेळेस नामदेवराय शिंपल्यामध्ये सापडले, शिंपल्यामध्ये सापडल्यानंतर त्यांनी भगवंताचा प्रसाद म्हणून नामदेवरायांना सांभाळलं आणि नामदेवरायांना कडेवर घेऊन भगवंतासमोर त्याच्या पांडुरंग परमात्म्याजवळ आणि काकेमध्ये घेतल्यानंतर दर्शन झाल्यानंतर हे नामदेवराया हा भगवंताकडे टोळू पाहतात, जेणेकरून भगवंताचा आणि या नामदेवरायाचं काहीतरी नातं आहे अशा स्वरूपानं नामदेवराया पाहतात. वडिलांना कौतुक वाटतं आणि हळूहळू नामदेवराया मोठे होऊ लागले. आणि एके दिवशी त्यांच्या वडिलांनी सांगितले, नामा आता मी गावी जात आहे, तर तो भगवंताला नैवेद्य दाखवून आलं पाहिजे. ठीक आहे बाबा म्हणले. आणि केव्हाही हा नामा गेलेला नव्हता त्या ठिकाणी, नैवेद्य दाखवण्यासाठी फक्त दर्शनासाठी जात होता. आणि गेल्यानंतर नैवेद्य घेऊन भगवंतासमोर ठेवला आणि भगवंताला सांगितलं, भगवंता माझ्या वडिलांनी नैवेद्य दिलेलं आहे, हे तू खा, तू ग्रहण कर. पाहतात भगवंत बोलत नाहीत. नामदेवराया एकदा दोनदा तीन वेळेस विनंती करतात आणि म्हणतात, भगवंता अरे बाबा मला पाठवलेलं आहे, तू काय कर, हे नैवेद्य ग्रहण कर. परत शांत वातावरण झालं. भगवंत काही नैवेद्य खात नाहीत. देवा शेवट तुला सांगतो, तू हे नैवेद्य ग्रहण कर, नाहीतर मी काय करीन, या ठिकाणी डोकं माझं बडवून घेईन. आणि नैवेद्य खात नाहीत हे पाहून नामदेवरायांनी खरंच डोकं आपटण्यास सुरुवात केली. देव थरथर कापू लागला. काय झालंय? आणि थांब म्हणले, बाबा थांब म्हणले. नैवेद्य घेतला आणि खाऊन टाकला, सगळाच खाऊन टाकला. नामदेवराया खुश झाले, आनंदी झाले आणि आनंदामध्ये ताटली वाजवत निघाले घरला. आईनं विचारले, बाळा दाखवलं का नैवेद्य? दाखवलं नाही, देवाला खाऊ घातलं. आपण काय करतो महाराज, नैवेद्य दाखवतो, नैवेद्य खाऊ घातला पाहिजे महाराज. आणि मग आईला म्हणावं लागला, देवानं नैवेद्य खाल्ला. अरे बाबा तुझे वडील काय करतात, दररोज नैवेद्य दाखवतात आणि घरी परत आणतात, आणि तू खाऊ घात, यानं काहीतरी केलं काय की वाटामध्ये खाऊन टाकलं काय की वाटलं, या नामानं वाटत खाऊन टाकलं असं त्यांना वाटलं. आणि मग दुसऱ्या दिवशी बाबा येतात, वडील येतात आणि म्हणतात, चल नाम्या, देवानं नैवेद्य खाल्लं, आतापर्यंत मी नैवेद्य दाखवतो परंतु नैवेद्य खाल्लं नाही, आणि तू काय म्हणतोस नैवेद्य खाल्लं, चल म्हणले. पकडलं हाताला, वडीत नेले भगवंताजवळ आणि आता खाऊ घाल म्हणले आज तू माझ्या समोर. परत भगवंताला विनंती केली, भगवंता पहा नैवेद्य खाल्लं पाहिजे आज, पण नैवेद्य भगवंताने या नामदेवरायाच्या वडिलांच्या देखत नैवेद्य खाल्ला. हो विठाल विठाल हो बघा, देवाला आकळलं पाहिजे तसं. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला, हाती दुष्काळ दयाला, हाती दुष्काळ दयाला, तो
थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्याला दुष्काळ कशाचा आहे? प्रेम थोराचा भुकेला, भावाचा भुकेला आहे. ऐसा भक्तीशी भुलला, नीच कामे करू लागला. हो, अनेक भगवंताने सर्वांचे कार्य केलेले आहेत महाराज. कारण हो, भाव बळे आकळे एरवी नाकळे कर्तळ यावळे तैसा हारी आहे महाराज. पहा, ज्यावेळेस जनाबाई भगवंताच्या मंदिरासमोर विठ्ठल परमात्म्याच्या समोर ज्यावेळेस आईच्या हातातून, आई वडिलांच्या हातातून निष्ठटली आणि भगवंताला पाहिल्यानंतर तिनं काय केलं? आपलं अस्तित्व संपवलं, अस्तित्वच विसरून टाकलं. मी कोण आहे हीच विसरली महाराज भगवंताला पाहिल्यानंतर. आणि तिचा सांभाळ कोण केला? भगवंतानी केला. हो, रुक्मिणी मातेला भगवंत म्हणतात. विठ्ठल म्हणे रुक्मिणी माझ्या जणीला नाही कोणी, हाती घेऊन या तेलपणी केस विंचरुनी घाली वेली. हो, काय म्हणतात? अगं रुक्मिणी, या जनावरीला कोणी नाही, तू काय कर, आता तेल फणी घे आणि तिचे केस विंचर. असं भगवंत काम करतात. कारण पंढरीचा रानात तसा आहे महाराज. हो, कसा? मोहे धाव घाली पाना, नाम घेता पंढरी राना, नाम घेता पंढरी राना, मोहे धाव घाली पाना. हो, धाव घालतो आम्हा घाली पाठीकडे, आपण कडी काळासी भिडे. आपल्याला पाठीमाग घालताना सर्वांची सेवा करतो, सर्वांचं संकट निवारण करणारा हा भगवंत आहे महाराज. म्हणून जो भगवान परमात्मा आहे त्याची सेवा केली पाहिजे. त्या पंढरपुरात इतकं सुख आहे, नामदेवरायांनी सर्व सुख पाहिलं, सर्व लहानपणापासून भगवंताचं सर्व केलेलं कार्य पाहिलं, सर्व साधू संत मेळ्यामध्ये राहून कच्चा असणारा नामा पक्का झाला. आणि पक्का झाल्यानंतर, ज्ञान झाल्यानंतर ज्या वेळेस भगवंत कुत्र्याच्या स्वरूपामध्ये नामदेवरायाच्या ताटामधली पोळी घेऊन जातात, त्यावेळेस भगवंत ओळखण्याची पारख नामदेवरायाला होते. त्यावेळेस नामदेवराया काय म्हणतो? भगवंता, नुसती पोळी घेऊन जाऊ नको, त्यासोबत तूप पण घ्या तुम्ही. त्याच्यामुळं साधू संताशिवाय आपल्याला दुसऱ्याची भगवंताची ओळख होत नाही. संताविन प्राप्ती नाही, ऐसी वेद देती ग्वाही, देणे साधती साधन, तुटती भावाचे बंधन. हो, म्हणून आपण याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. फक्त भगवंताला मागायचंच असेल तर भगवंता तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. भगवंता सर्वांचा सांभाळ करणारा तूच आहेस, सर्वांना जगवणारा तूच आहेस, तारणारा तूच आहेस, मारणारा तूच आहेस. आणि बघ, तुला काही मागणार नाही. आमचं भाग्य इतकं मोठं आहे की मनुष्य देहाला आलो आणि पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन आम्हाला झालं. विठाला विठाला हो, म्हणून आपण काय केलं पाहिजे? पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं पाहिजे आपण. चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू. कोण आहे महाराज जीवाचा? आपल्या भगवंताशिवाय कोणी नाही आपलं. तुझं विना सखा मज नाही कोणी. हो, भगवंताशिवाय कोणी नाही. फक्त भगवंताच्या सानिध्यात आपण राहावं, भगवंताच्या सहवासात राहावं. साधू संत सांगतात की भगवंता आम्हाला दुसरीकडे कुठेही नको, पंढरीमध्येच आम्हाला राहायचं आहे. आम्हाला तू भिकारी जरी केलास तर कुठला भिकारी कर?
पंढरीचा वारकरी. हो, होईन भिकारी पंढरीचा वारकरी. हो, म्हणून त्यासाठी पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ नामदेवराय म्हणतात की भगवंता तुझ्या चरणाजवळ शिवाय आम्हाला दुसरं काहीच नको, तुझी चरण सेवा आम्हाला पाहिजे. आणि त्या वैकुंठात नेहून आम्हाला काय करणार तिथं नेहून, आम्हाला धाडू नको, तिथं आमचं नुकसान करू नको तू. ह्या जन्माला आलेलाच आम्हाला परत परत काय वाटतं, ह्या जन्मात यावं आणि सेवा तुमची करावी. तुमच्या चरणावर जेवढं सुख मिळतं तेवढं कुठं सुख मिळत नाही. परत परत तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. कशासाठी? तर भगवंताच्या चरणाची सेवा करण्यासाठी. हो, झाले. काय करावं? भगवंताची सेवा करावी, दुसरं काहीच नको. भगवंताच्या सेवेमध्ये इतका आनंद आहे, तो आनंद आपण घेतला पाहिजे. संसारामधला बराचसा काळ आपण आपल्या संसारामध्ये घालतो आणि भगवंतासाठी आपण काही काळ जर काढला तर भगवंताच्या सुखाची आपल्याला प्राप्ती होईल. हो, माऊली सुद्धा एक ठिकाणी म्हणतात, तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडाय का. हो, सर्व सुखाची जर प्राप्ती व्हायची असेल तर बोलण्याकडे अवधान द्या, लक्ष द्या आणि तेच मागा, तेच आपण मागितलं पाहिजे. आपण काय म्हणतो, हेची दान देगा देवा तुझा विसरून व्हावा, शेजाऱ्याला रोग व्हावा. हा, हेची दान देगा देवा शेजाऱ्याला रोग व्हावा आणि त्याचा काटा निघावा आणि त्याचा बंगला माझा व्हावा. बरोबर आहे गुरु? अशी मागणी आपली संसारातली आहे महाराज. पण तसं नाही. सोने पैसा अडका याच्यासाठी तर आपले तुकोबाराय म्हणतात, सोने रुपये अमृतिके समान माणिक पाषाण खडे जैसे. हो, त्याची उपमा देतात महाराज. एक वेळेस तुकोबारायाचे वडील कोण कोण हो? तुकोबारायाचे वडील कोण कोण महाराज? हो, बोल्लोबा. बरोबर आहे. तुकोबारायाचे वडील बोल्लोबा आणि पत्नी कोण? कनकाई. हे दोघं संसार आनंदात चालू आहे. आणि कनकाईला सांगितलं बोल्लोबानी की आता काय कर, तू घर सांभाळ व्यवस्थित, मी काय करतो पंढरीच्या वारीला जाऊन येतो. पंढरीच्या वारीला जातात बोल्लोबा भगवंताच्या चरणाचं दर्शन घेतात आणि वर पाहत नाहीत महाराज. वर का पाहत नसतील? वर पाहिल्यानंतर हा भगवंत खूप खेळ्या आहे. हे कुठली तरी आपल्याला आपली इच्छा पूर्ण करेल, आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होईल आणि आपण त्याला मागताल आणि तो देईल आणि आपण कुठंतरी फसताल. म्हणून काय करायचं, चरणाचं दर्शन घ्यायचं आणि नीट गावाकडे सुटायचं महाराज. आणि गावाकडे आल्यानंतर कनकाई म्हणू लागली, महाराज दरवर्षी तुम्ही जाता, मला एकदा बी नेत नाही तुम्ही, मला पण एकदा दाखवा ना पंढरी. ठीक आहे म्हणले. कनकाईला सांगितलं की तुला घेऊन जातो मी, परंतु एक गोष्ट तू लक्षात ठेवली पाहिजे की तिथं गेल्यानंतर भगवंताच्या मुखाकडे तू पाहू नको, फक्त चरणाकडे पाहायचं आणि दर्शन घ्यायचं आणि नीट सुटायचं. ठीक आहे म्हणले, मान्य केलं, वचन पक्क केलं आणि दोघेही निघाले. आणि गेल्यानंतर पंढरपुरामध्ये भगवंताचं दर्शन घेतलं आणि बोल्लोबा बाहेर येतात. त्या गरुड खांबापाशी कानाला धरून उड्या मारतात महाराज. आपण पण मारतो हो, आणि परत चुका करतो असंच की. हो, उड्या मारतात. आणि जी कनकाई आहे पत्नी त्यांची, ती दर्शन घेते आणि दर्शन घेताच पांडुरंग परमात्म्याला राहलं नाही की तुझं चांगलं होईन म्हणून सांगतात. कारण कुठलीही त्यांना संतती नव्हती त्यावेळेस. आणि तसं म्हटल्यानंतर कनकाई निघून आली मुखाकडे न पाहता. आणि मग बोल्लोबानी विचारले की कनकाई तुला इतका वेळ का लागलाय दर्शन घेण्यासाठी?
तू काहीतरी भगवंताला मागितलीस का? नाही म्हणले, मी मागितलं नाही, त्यांनीच दिलं म्हणले. कोण दिलं? भगवंतानीच दिलं. भगवंतानी दिलं तर त्यांनाच अर्पण करून ये, जा परत म्हणले, दर्शन करून येतो. परत कणकाई जाते हळूहळू हळूहळू. आणि भगवंताला काय म्हणते? एकच राहावं गुंडा, त्याचा त्रैलोकी लावा वाचंडा. हो, आणि तेच तुकोबारायाने या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. विठाला विठाला हो. आणि मग या पांडुरंग परमात्म्याचं जर असं सुख मिळत असेल तर त्या वैकुंठात तरी काय आहे किंवा स्वर्गात तरी काय आहे? आता आपण पाहतो संसारिक जीवनामध्ये एखादा जर व्यक्ती गेला तर त्याच्या पुढे काय लावतात महाराज? वैकुंठवासी. काही जण लावतात स्वर्गवासी. किती जरी त्यानं वाईट कर्म केलं तरी पत्रिकेमध्ये फोटो छान पैकी छापून त्याला हार घालून त्याच्या नावाच्या सुरुवातीला काय लावतात? वैकुंठवासी. ती खरंच जाते का हो? कैलासात जाते का हो? जात असेल का? एक आपण सर्वांनाच चांगलं वाटावं यासाठी त्या ठिकाणी स्वर्गवासी, वैकुंठवासी किंवा काय, स्वर्गवासी, वैकुंठवासी आणि कैलासवासी, ह्या पदव्या देतात. परंतु त्या ठिकाणी काहीही नाही महाराज. त्या ठिकाणी मुक्त होणारे आहेत. त्या ठिकाणी आत्मा गेल्यानंतर मुक्त होतो. या ठिकाणी कर्म करून त्या वैकुंठामध्ये गेल्यानंतर मुक्त होतो, म्हणजे भगवंतामध्ये मिसळून जातो. विठाला विठाला हो. म्हणून तुकोबाराया सुद्धा म्हणतात, मुक्ती नको नलगे मुक्ती धन संपदा. मुक्ती नको. मुक्ती झाल्यानंतर मग जन्म बी नाही आणि मरणही नाही. आणि साधू संतांना तर याचं सुख खूप आवडतं महाराज. हे भगवंताच्या सेवेचं सुख आवडतं. सेवा करावी अशी वाटते. परत परत सेवेसाठी जन्म घ्यावा वाटतो. यासारखं सुख म्हणतो आपण म्हणतो, आईचा सुख सोहळा स्वर्ग नाही. कोणाचं वाक्य आहे? साधू संतांचं वाक्य आहे महाराज. आपलंही आहे. हो, घेईना मी जन्म यासाठी देवा. प्रमाण झालं. आणि मग जन्मामध्ये येऊन काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याचा आपण विचार केला पाहिजे. आपण डोळ्यानं पंढरी पाहायला पाहिजे आणि मुखानं काय वाचलं पाहिजे? ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरी डोळा पाहावे पंढरी. ज्ञान होय ज्ञानाची ऐसावर या टिकेची. हो, ज्ञान कुणाला होतंय? अज्ञानाला ज्ञान होतंय महाराज. कशामुळं? ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर. आणि डोळ्यानं काय पाहावी? पंढरी पाहावी. हो हो, ज्ञान होय होय मुडा, अति मूर्ख त्या दगडा. म्हणजे दगडाला सुद्धा ज्ञान होणार हे कशात आहे? ज्ञानेश्वरीमध्ये आहे महाराज. आणि आपल्या डोळ्यानं पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यावं. तुका मने जन्मा तुका मने जन्मा
जन्माला आल्याचं सार्थक काय आहे सांगतात महाराज की या जन्माला आल्यानंतर आपण पांडुरंग परमात्म्याला पाहावं, भगवंताला पाहावं. आणि भगवंताला न पाहता काही जण म्हणतात जावं जावं पंढरपूरला आणि इथंच मरून जातात. महाराज पंढरपूरला काही जाणं होत नाही. मग आपण काय केलं पाहिजे, त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण जन्माला आलो, कशासाठी आलो, काय करायचं आहे ते जर आपण पक्क केलं आणि त्या सूत्रानं जर चाललं तर आपण भगवंतापर्यंत जातो आणि भगवंताच्या सुखाचा आपण लाभ घेऊ शकतो. कारण आपण सापाला जर मारायचं तर काय घ्यावं लागेल, दगड. काय घ्यावं लागेल बरोबरची, काय घ्यावं लागेल, दगड नाही, काठीच घ्यावं लागेल. आणि वाघाला मारायला काय घ्यावं लागेल, काठी, हा छत्री. वाघाला मारण्यासाठी काय लागल, बंदूकच लागेल महाराज. काठी घेऊन जाऊस तर आपलाच रामनाम सत्य होईल. म्हणून आपण ध्यान ठेवलं पाहिजे, आपण शिकार करण्यासाठी निघालेलो आहोत. आणि शिकार करणाऱ्याचा जर नियम हुकला तर शिकार करणाराच काय होतो, शिकार होतो. बरोबर आहे की. म्हणून आपण ध्यान ठेवलं पाहिजे की जन्माला आलो, देह चांगला आहे, देह चांगला आहे तोपर्यंत भगवंताची प्राप्ती करून घ्यावी, भगवंताची भेट घ्यावी, भगवंताच्या चरणाचं दर्शन घ्यावं, साधू संतांच्या संगतीमध्ये राहावं. साधू संतांच्या संगतीमध्ये आपण अनेक गोष्टी शिकून निघाव्या आणि आपल्या जीवनाचं कृताकृत्य करून घेऊ. हे आपण विचार करत नाही महाराज. आपण कसे आहोत, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन विन रहे उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी राम के दास. हो, कोई तनानं दुखी आहे. तनानं दुखी म्हणजे काय महाराज, की 40-50 वर्ष झाले काय करावं महाराज, गुडघे सुटू दिना गेलेत, काय करावं, कीर्तनाला मोप येऊ, हे तन दुखी आहेत. काही जण मन दुखी. या सप्त्यामध्ये मला विचारलं नाही, मी सप्त्यात जात नाही, मला विचारलं नाही, ते मन दुखी. आणि काही धनविन रहे उदास, धनच नाही जवळ म्हणून उदास आहेत. आणि सगळ्यात सुखी जो आहे तो कोण आहे, रामाचा दास आहे, दुसरं कोणी नाही. हो. आणि मग या जन्मामध्येच आपण भगवंताला मागणी मागत असताना माझं भगवंता हा नरदेह प्राप्त करून दिलेला आहेस. हो, अनेक जन्मानंतर, किती जन्मानंतर, हो, बहुत जन्मा अंती जन्माला नरा देव तो सोयरा करी आता. कवा कर, आता कर, आता जन्माला आल्यानंतर करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, अनार्थाचा अर्थ सांडी परिता. दुसरं सगळं सोडून दे, फक्त सुख भगवंताच्या चरणावर आहेत ते सुख तू घेऊन तो आनंद लुट, सुख प्राप्त करून घे. साधू संतांच्या सानिध्यात राहा. साधू संतांचं काय आहे, साधू संत हे जग जे बुडालेलं आहे ते त्यांना देखवत नाही, बघवत नाही. येतो कळवळा मानोनिया, येतो कळवळा मानोनिया, येतो कळवळा मानोनिया, येतो कळवळा. ये तो कल
हे जन न दे कवी डोळा, येतो कळवळा म्हणून या, म्हणून कळवळा येतो. साधू संताला कळवळा येतो. आपलं जर काही वाढी झालं तर सगळ्याला कळवळा येत नाही. साधू संताला आणि आपल्या आईला येत, दोघाला कळवळा येतो. देव हा बाप आहे आणि साधू संत ही आई आहे महाराज. आणि देवाची भेट घालून संत देतात आणि बापाची भेट घालून ही आई देते महाराज. विठाल विठाल हो. आणि मग मागणी करत असताना आपण काय मागितलं पाहिजे की देवा तुझा विसर न व्हावा, तुझं क्षणभरही स्मरण आमच्या मनातून जाऊ नये, सतत तुझं दर्शन व्हावं, दरवर्षी पंढरपूरला यावं आणि तू नेणार आहेस, तूच सेवा करून घे आमची. आणि बघ मागत असताना असं मागितलं पाहिजे. ज्या वेळेस दुर्योधन आणि अर्जुन यांचं युद्ध सुरू होणार तितक्यात दुर्योधन अगोदर भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी गेला आणि गेला. भगवंताने डोळे मिटलेले होते आणि भगवंताच्या डोक्याजवळ जाऊन हा दुर्योधन उभारला. वेळाने अर्जुन भगवंताच्या चरणाजवळ जाऊन उभारतो महाराज. आणि भगवंत म्हणतो, अर्जुना कधी आलास तू, केव्हा आलास तू, आणि तुला काय पाहिजे. इकडं दुर्योधन म्हणू लागला, हा देवा मी आधी आलेलो आहो, मी आधी आलेला आहे. आणि त्याला तुम्ही विचारता, नाही रे मी झोपलो होतो, माझा डोळा असंच लागलेला होता आणि तू आलेलं मला माहीतच नाही. ते सांगू नका म्हणले, तुम्ही खूप खेळकरू आहोत, तुमचं काही सांगता येत नाही. मग भगवंतानं सांगितलं, हे पहा म्हणले, तुमच्याकडे जितकं सैन्य आहे त्यापेक्षा 1.5 पट सैन्य माझ्याकडे आहे. ते सैन्य तुम्हाला पाहिजे का, मी आणि माझे 4 गोष्टी, कुठलं पाहिजे म्हटले. दुर्योधनानं सांगितलं की मला सैन्य पाहिजे. आणि अर्जुनानं सांगितलं, देवा तू जर असशील तर दुसरी कशाचीच गरज नाही, तू आणि 4 गोष्टी मला पाहिजेत. हो. आणि मग भगवंताला कोणी भगवंत मागतो का, नाही, दुसऱ्या वस्तू मागतो, परंतु भगवंत मागत नाही महाराज. हो. एक वेळेस आपल्याला देवाची पूजा करताना सुद्धा आपण म्हणत असतो, एखाद्या बाईनं जर विचारलं की ताई जेवण झालं का, नाही माय म्हणतात, ती देव खंगाळायचे राहिले म्हणतात बघा. आणि सर्व साधू संत देवाची मागणी करतात. हो. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, ही माझी सत्यवाचा आहे. देव माझा आणि मी देवाचा, हो दुसरं काहीच नाही. आणि बघ मागत असताना आपण सावध होऊन मागायचं. आपल्या फायद्याचं काय आहे, साधू संतांच्या विचारानं आपण चालायचं आणि साधू संतांच्या विचारानं आपण भगवंताला मागायचं. की मग नामदेवराय म्हणतात, बाबा वैकुंठाला आम्हाला धाडू नको, मग वास दे पंढरी सर्व काळ. वास म्हणजे काय हो, वास म्हणजे होय महाराज, वास म्हणजे सुगंध नाही बरं का, वास म्हणजे राहणे. हो. निवास वेगळं, वास वेगळं. हो. आणि मग वास दे पंढरी सर्व काळ, जितका काळ आहे तो सर्व काळ कुठं घालव, तुझ्या दरबारामध्ये, म्हणजे पंढरपूरमध्ये घालव, दुसरीकडे नको. दुसरीकडे काय आहे म्हटल्यानंतर नामदेवराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात वैकुंठ कोपाट जुनाट जोतो, वैकुंठ कोपाट जुनाट जोतो. देवा
देवा तो वैकुंठाला तुला नेतो रे. नको देवा, तिथं नको धाडो, फक्त मला पंढरपूरमध्ये राहायचं आहे. आणि तू जर वैकुंठाला जर धाडला तर वैकुंठ काय आहे? वैकुंठ कोपट. कोपट कोपट कशाला म्हणतात तो? आपल्याला माहित आहे गावाकडे. हो, वैकुंठ कोपट. आपण म्हणतो कोपट घालून जो राहतोय म्हणतो काही जणांना. वैकुंठ कोपट, जुनाट आणि झोपडी. बघा, बंगला जर असेल तर कोपटात राहू वाटेल का महाराज? हा, राहू वाटत नाही. कारण आपल्याला सुखाची सवय लागलेली आहे, तर सुखच पाहिजे. त्या कोपटात, जुन्या झोपडीत नको. वैकुंठ काय आहे? सासर असल्यासारखं वाटतं महाराज नामदेवरायाला. आणि ही पंढरपूर माहेर. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. हो, माझं माहेर आहे पंढरपूर. मला फक्त तिथंच, फक्त तिथल्याशिवाय कुठेही नको. वासदे पंढरी सर्व काळ, फक्त राहतो म्हणजे तिथंच राहतो. आणि देवा तू परत परत मला वैकुंठाला धाडतोस, वैकुंठाला जा म्हणतोस. आणि तिथं मुक्त होऊन काय करत बसू मी? तिथं कुठं काम आहे? काहीच काम नाही तिथं. शांत बसावं लागल. तू दिसणार, तू मला भेटणार नाहीस, तुला बोलणं मला होणार नाही. आता एखादा मंत्री जर भेटला तर त्याला स्टेजवर जाऊन बोलणं होतंय का? नाही. स्टेजवर म्हणजे वैकुंठ आहेत, वैकुंठात जाऊन बोलता येत नाही. आपल्याला कुठं भेटावं लागेल? आपल्याला बोलावं लागेल आणि जवळ बसून बोलावं लागेल, तेव्हा आपलं व्यवस्थित बोलणं होतं. आणि त्या पोपटामध्ये नको, जुनं झोपडी आहे ती. आपण म्हणतो बघा, वैकुंठवासी म्हणलं की खूप मोठा आनंद होत असतो. वैकुंठात किती. हो, साधू साधू संतालाच वैकुंठामध्ये काय आहे ते माहीत आहे, आपल्याला काही माहीत नाही. हो, कारण ते वैकुंठातूनच इथं आलेले आहेत. कशासाठी? वा, आलो याची कारणाचे बोललेले जे ऋषी साच भावे वर्ताया. हो, झाडू संताचे मार्ग आड राणी पडले जन, उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. ते कुठून आलेले आहेत साधू संत? वैकुंठातूनच इथं आलेले आहेत, म्हणून त्यांना वैकुंठ माहित आहे. आपण वैकुंठात जात गेलोही नाही, परंतु आपण वैकुंठवासी नाव टाकत असतो. पहा, आणि त्याला काय म्हणतात? वैकुंठ कोपट आहे, जुनाट झोपडी आहे. तिथं न बाबा म्हणते, तिथं धाडू नको. आम्हाला माहित आहे तिथं किती सुख आहे ते. हा, तूच इकडे पळत येतोस तू आमच्या जवळ आनंद घेण्यासाठी. हो, त्या नाथबाबाच्या घरी जाऊन तू नाचत होतास, पाणी भरत होतास, चंदन उगाळत होतास. हो, कारण आणि नाथबाबाला म्हणत होतास, काय म्हणत होतास? की वैष्णवा घरी देव सुखावला, नव जाणे दवडोनी बाहेरी घातला, देव मने माझे पुरतसे कोड, संगती गोडया वैष्णवाची. गोड संगत कोणाची आहे? वैष्णवाची आहे. वैष्णव कुणाला म्हणावं महाराज? वैष्णव कुणाला म्हणावं? वैष्णव तो मनोजया, अवघी देवावरी माया. सगळी माया देवावर ज्याची आहे तो वैष्णव. आता काही जण म्हणतात की हनुमंतराया मर्कट योनीमधले आहेत, आणि मग त्यांना वैष्णव कसा म्हणता येणार? मग या ठिकाणी प्रमाण आहे महाराज, की काय म्हणतात? योनी जन्मला मर्कट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. जो म्हणे कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे? असा पापिष्ट कोण आहे? पापृष्टी आहे तो. येथे जाती बा नाही प्रमाण. जो म्हणावा वैष्णव, भक्ती प्राधान्य भावाचा, प्राधान्य फक्त भावाचा आहे. देवाला भाव देतो तो भक्त आहे, तो वैष्णव आहे. आणि बघ, वैष्णवाच्या घरी देव सुखावतो म्हणजे त्यांना वैकुंठात सुख नाही हे 100% खरं आहे. बघा, नांदायला लेक जाते,
आणि माहेरला कितीही गरिबी असो त्या डोरडीतली शिळी भाकर खायला लाजत नाही महाराज. का लाजत नाही तर त्याच्यामध्ये प्रेम तितकं आहे, तितकी मया आहे. म्हणून त्या ठिकाणचं प्रेम या साधू संतांना आवडतं महाराज. लाड केली की मी संतांची वा. म्हणून साधू संतांना याच ठिकाणी मन लागतं, याच ठिकाणी राहावं असं वाटतं, इथून हलू नये वाटतं. कारण आपण पाहतो वारीमध्ये काय आनंद आहे महाराज. हो, त्या भगवंताच्या नामामध्ये तितकाच आनंद आहे, आपल्या चालण्यामध्ये तितका आनंद आहे. आपण वारी केली पाहिजे. जन्माला आल्यानंतर वारी करावी आपण. हो, आपण आपल्या मुखाची शुद्धता करायची असेल तर भगवंताचं नाम घ्यावं लागेल. हाताची शुद्धता करावं लागेल तर दान द्यावं लागेल. आणि पायाची शुद्धता करायची असेल तर पायी तीर्थयात्रा करावी लागेल. तेव्हा ते पवित्र होत असतं महाराज भगवंताची वारी. आणि मग तिथं नको, वैकुंठामध्ये नको, कोपट आहे, जुनाट झोपडी आहे. आणि देवा त्या झोपडीमध्ये पाठवतोस, अशा आमच्या पायात पाय का घालतोस तू? असं पायात पाय घालू नको, नको आड आडी घालू आम्हा. आपण काय करतो महाराज, एखाद्याला पाडायचं म्हणल्यास बरोबर पाडतो. आता एकाला मी म्हटलं अरे बाबा तू निवडणुकीला उभा राहू नको, तू पडतोस. त्यानं म्हणलं मला माहित आहे की, म्हणलं मी पडतो मला माहित आहे, मग कशाला उभा टाकलास? माझ्यामुळं दुसरं ती पडणार आहे म्हणले, त्याच्यामुळं मी उभारलो. विठाला विठाला हो. मग देव काय करतो, ती आडी घालाय बघतो. नको आड आडी घालू नको देवा. तसली आडीच आम्हाला सगळं तुझं कळतंय, तुझा सगळं स्वभाव आम्ही ओळखलेला आहे देवा. तू कसा फसवशील आम्हाला आणि कसा टिळा लावून जाशील, कसा बुक्का लावून जाशील तू कळू देत नाहीस म्हटले. म्हणून अशी आड आडी घालू नको. आणि जरी तुझे इतके आग्रह का आहे, कशासाठी आहे आम्ही वैकुंठात जावं म्हणून, कशासाठी आहे? तिथं कुठं कुणाचं भगवंताचं तुझं नामचिंतन नाही, त्या ठिकाणी कुठलं गीत नाही, गाणं नाही, एकदम शांत बसायचं तिथं. का वैकुंठी जाऊन काय बात, वैकुंठी जाऊन काय बात, बैसावे पावना धरून, बैसावे मौला धरून. वैकुंठ गोपाल दुनाट गोपाल
तुझा आग्रह आहे तर तिथं जाऊन काय करावं आम्ही? वैकुंठ जावं आणि काय बा करावे? उगीच बैसावे मौन रूप. मौन धरून बसावं लागेल त्या ठिकाणी. आमचं काहीही चालणार नाही. या ठिकाणी जो आहे तो आनंद त्या ठिकाणी मिळणार नाही. हो, कीर्तनाचा आनंद मिळणार नाही, भगवंताच्या नामाचा आनंद या ठिकाणी मिळणार नाही, नाचण्याचा आनंद मिळणार नाही. आम्हाला तर सवय आहे कशी, गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. आम्हाला तर अशी सवय आहे. आणि त्या ठिकाणी मग हे सर्व मिळेल का? त्या ठिकाणी आम्हाला गप्प बसावं लागेल, शांत एका ठिकाणी धरून आणल्यासारखं. हो, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र आम्हाला राहणार नाही. तिथं नको आम्हाला. पहा, प्रत्येक साधू संतांनी मागणी करत असताना विचार करून मागितलेले आहे. हो, नाथ महाराज काय मागणी म्हणतात, काय मागतात? देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दी. संसार व्यसनी पडून दी, संसारामध्ये नको. फक्त कशात असो, नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा. दुसरा भ्रम नको. आणि संसार हे काय आहे? व्यसन आहे. हो, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. हो, संसार हे व्यसन आहे. व्यसन आपण लावून घेतलेलं आहे. संसार करावा पण संसाराचं व्यसन नसावं, जेणेकरून आपल्याला सोडणार नाही असं आपण त्याच्यामध्ये अडकून बसायचं नाही. आपलं 50 वर्ष 60 वर्ष झाल्यानंतर आपल्या कमरेच्या चाव्या सोन्याच्या हातात द्यायच्या. वाटतंय का? हा, द्यायच्या. आपण अडकून बसायचं नाही. आपण जर अडकून बसलो तर त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला अडकून बसावं लागेल. हा, ज्यावेळेस जे करायचे त्यावेळेस तेच करावं लागेल. 50 ते 60 वर्षापर्यंत आपण संसार करावा. आणि तथास्तु म्हणून काय करावं आपण? सोनाच्या हातात द्यायचं. पहा म्हणायचं, चांगलं झालं तुमचं, वाईट झालं तुमचं. मध्ये म्हणायचं नाही आपण की इथं चुकलं तुझं. चालत नाही. त्यांचं डोकं त्यांनाही करू द्या, त्यांनाही शिकू द्या, त्यांनाही खाली पडू द्या आणि परत उभा राहू द्या त्यांना. त्याच्याशिवाय त्यांना कळणार नाही. म्हणून व्यसनामध्ये पडून दी देवा. या व्यसनामध्ये अडकून राहू देऊ नको. पुन्हा तुकोबराय काय म्हणतात, हेची दान दे का देवा तुझा विसर न व्हावा. हो, माऊली काय म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली, हो, जे आहे सर्व सुख आहे, सर्व सुखाचा आगर कोण आहे? हो, बाप रकुमा देवी बरो. हो, तूच आहेस आणि तुझ्याशिवाय दुसरं काही नको. आणि नामदेवराय हे म्हणतात की अकल्प आविष व्हावे तया कोळा, माझी आस कळा हरीचा दासा. हो, कुणाला आयुष्य लाभो जास्त? हो, हरीच्या दासाला, दुसऱ्याला नाही. हो, ही मागणी कोणासाठी आहे? जगासाठी आहे, स्वतःसाठी नाही. महाराज नामदेवराया स्वतःसाठी मागणी करत नाहीत, सर्वांसाठी मागणी करतात. तुकोबाराया सर्वांसाठीच करतात. सर्व संत जगासाठीच मागणी करतात. आपण तेवढं आपल्यासाठी मागतो. बरोबर आहे की? आपण फक्त आपल्यासाठी मागतो, परंतु आपण मागितल्यानंतर आपली मागणी जरी पूर्ण झाली तरी दुसरी मागणी आपली तयार होत असते. त्याच्यामुळं आपल्याला जितकं आहे तितकाच समाधान मानावं. आपल्याला भगवंतानं किती जरी दिलं तर आपण समाधानी राहत हो नाही. भगवंताने आपल्याला पोट भरण्यापुरतं सर्व दिलेलं आहे महाराज. बरोबर आहे महाराज? सर्व दिलेलं आहे, परंतु आपण काय विचार करतो की पेटी भरावी वाटते आपल्याला. आपलं पोट भरलं हे पाहत नाही, आपल्याला पेटी भरायची आहे. अरे बाबा, कशासाठी? नको, ह्याच्यातच मुक्त व्हा. या संसारामध्ये राहूनच ज्याप्रमाणे संसारात आपण घुसतो सहज, तसं बाजूला निघत नाही लवकर महाराज. गडबडीने घुसतो. केव्हा? आता सावध वदधावधान समय. हो, ज्या वेळेस सावधान म्हणतात त्यावेळेस आपण आनंदानं संसारामध्ये उडी मारतो.
रामदास स्वामी हुशार होते म्हणून आता सावध म्हणल्याबरोबर जे निघून गेले ते आतापर्यंत नाही, या संसारामध्ये आलेच नाही. म्हणून घुसणं सोपं आहे परंतु निघणं अवघड आहे. याच्यात अडकून बसायचं नाही, फक्त सांगण्याचं तात्पर्य याच्यात अडकायचं नाही आपल्याला. हो, कसं राहायचं रे आपण? ज्याप्रमाणे चिखलामध्ये कमळ राहतं, चिखलामध्ये कमळ राहतं आणि त्याच्यावर पाणी असतं आणि पाणी काय होतं, ओझरून बाजूला जातो, त्यावर बसत नाही. त्याप्रमाणे किंवा पक्षी अंगणी उतरते जे का गुंतुनिया राहते. हो, तसं राहिलं पाहिजे. आणि मग देवा त्या ठिकाणी जाऊन मी काय करू? त्या ठिकाणी जाणार नाही का? गपचूप तिथं शांत बसू का? आणि शांत बसण्यासाठी का मला मुख नाही का? मला पाय नाहीत का? मला तोंड नाही का? मी मुखानं तुझं नामचिंतन करावं असं माझी इच्छा आहे. अशी मागणी आहे महाराज, देवासाठी मागणी आहे. देवा, जी इच्छा माझी जी आहे ती तुझ्यासाठी आहे. तुझं मी नामचिंतन करीन. कसं कसं करीन? विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा हे विठ्ठल सर्व ज्यांना हात आहे वैकुंठासे आम्हा नको दाडो हरे, वास दे पंढरी सर्व काळ. वैकुंठ कोपट जुनाट झोपडी, नको आडाडी घालू आम्हा. वैकुंठा जाऊन काय बा करावे, वैकुंठा जाऊन काय बा करावे. उगीच बैसावे मौन रूप, वैकुंठ कोपट जुनाट झोपडी, नको आड आडी घालू आम्हा. हो देवा, तो आड आडी घालू नको. कुठल्याही प्रकारचं आम्हाला जाऊन त्या ठिकाणी आम्हाला जाण्याची इच्छा नाही, काहीच नको. हो, आम्हाला काय पाहिजे? हरिजनासोबत भेटी, हरिजनासोबत आमची भेटी पाहिजे. साधू संतांच्या संगती, संत संगती दे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. हो, आणि पंढरीचा वार करी वारी चुकवून येते हरी, अशा प्रकारचा आम्हाला ठेव. आणि आमचं जे आहे ते सर्व जीवन हे कुठं जावं? तुझ्या चरणाजवळ जावं, तुझ्या चरणाची सेवा परत परत व्हावी आणि आम्ही सतत तुझ्या पंढरीच्या वारीला येवं, तुझं दर्शन होवं.
तुला बघून आम्ही तृप्त होऊ, तुझ्या आनंदामध्ये, तुझ्या नामामध्ये हो तल्लीन होऊन आम्ही तुझंच गीत गात जाऊ. अन्यथा आम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. या ठिकाणी सर्व आहे, स्वर्ग इथंच आहे, वैकुंठ इथंच आहे, सर्वस्व तुझ्या पायाजवळ आहे. म्हणून आम्हाला कुठेही नेऊ नको. तर नामदेवराय सांगतात की नाम म्हणे माझ येतेचे ओठेवी सदा वास देई चरणाजवळी, सदा वास देई चरणाजवळी. वैकुंठ गोपाळ गुलाट जोडवळी, वैकुंठ गोपाळ गुलाट जोडवळी.
नामा म्हणे मज येतेची हो ठेवी. कुठे ठेवी? पंढरपुरामध्ये ठेवी. आणि पंढरपुरामध्ये समोरच नामदेव पायरीचं दर्शन करूनच आपण आज जात असतो. हो, येतेची बा ठेवी याच ठिकाणी ठेव देवा, दुसरीकडे नको. आणि सदा वास द्यावा कुठं? तुझ्या चरणाजवळ, तुझ्या चरणाच्या जवळ. आणि नामदेवरायाची इच्छा भगवंतानी पूर्ण केलेली आहे. आपली पण मागणी भगवंताला अशीच असावी की भगवंता तुझ्याशिवाय दुसरं आम्हाला काही नको, तू सर्व देत आहेस. आणि आमचं जे उरलेलं काही वेळ आहे तो भगवंता तुझ्या ध्यानामध्ये आमचं जीवन जावं, अशी आपण इच्छा केलं पाहिजे. आणि अभंगाचा या ठिकाणी भावार्थ पूर्ण झालेला आहे. आणि आज भगवंताला आपण मागणी केली. आणि उद्या हनुमंतरायाचं या ठिकाणी प्रागट्यकरण होणार आहे. हनुमान जयंती उद्या, त्यामुळे आपण, कारण मला सूचना आलेली आहे परंतु सुरुवात करण्यासाठी थोडा वेळ झाल्यामुळे थोडं कीर्तन लाभलं. हो, नाहीतर 11 पर्यंत जय विठ्ठल व्हायला पाहिजे. कुठेही टाईम इज मनी. हो, आपण टायमाकडे आपण ध्यान दिलं पाहिजे. हो, आणि मग या ठिकाणी भावार्थ पूर्ण झाला. कायम्या पामरे बोललो उत्तरे, परे विश्वंबरे कृपा केली. आणि बोलता बोलता काही चुकीचे अबद्ध शब्द असतील तर ते माझ्या बुद्धीचा दोष, आणि जे चांगले असतील ते माझ्या सद्गुरूचा प्रसाद. कारण सर्व हे जी मंडळी माझ्या प्रेमाची मंडळी आहे, त्याच्यामुळे मी उल्हासाने या ठिकाणी बोलू शकतो. ज्याप्रमाणे आमचे गिरी महाराज आहेत, लहानी महाराज आहेत, सूर्यवंशी महाराज आहेत. सूर्यवंशी महाराज तर इतक्या बंधनात आता अडकलेले आहेत की चांगल्या बंधनानं अडकलेले आहेत. लक्षात ठेवा. कशाच्या? भगवंताच्या भक्तीच्या या बंधनात अडकलेले आहेत. आता बाजूला निघू शकत नाहीत, कुठेही जाऊ शकत नाहीत, इतकी खात्री आहे. त्या दिवशी ज्या दिवशी सेवा होती त्या दिवशी पाहिला आपण काय कीर्तन होते. किती जणाला नवीन वाटलं? नवीन वाटलंच नाही. बरोबर आहे की? हो. आणि असत इतकी यांच्या आत आहे, इतकी ताकद आहे बोलण्याची. किती बोलता 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 इतकं बोलून जातात की ते आपल्या अंतरामध्ये ते ठसतं. आणि ठसण्यासारखंच बोलावं महाराज, ओढून जाण्यासारखं बोलू नये. आणि मग जास्त बोलत नाही. तसेच आमचे गिराम महाराज, परत सर्व मिटकरी महाराज, अच्युत गुरुजी महाराज, सर्व महाराज मंडळीचे आहेत. तसेच आमचे शुभम महाराज, परत आमचे लिमराज महाराज आहेत, जे की सर्वांना फोकसमध्ये आणणारे आहेत संत समागम या चॅनलने. आणि तसेच आमचे आबा, यांच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी या ठिकाणी उभा आहे. सर्वांचा सपोर्ट आहे. म्हणून टावरला पाहतो ना, चौकून दोऱ्या असतात महाराज, एकही दोरी तुटली की तुक्कालायची शक्यता असते. त्याच्यामुळे चौकून मला आधार आहे. त्याच्यामुळे कुठलंही कोडं नाही. हळूहळू वर नेण्याचा प्रयत्न आम्हाला हे महाराज मंडळी करीत आहेत. हो हो, सर्वजण वरी नेणार आहेत. वरी म्हणजे वरी नाही बरं का, हां, वरी म्हणजे वरी नाही, थोडंसं वरी, खाली फसलेला माणूस वर काढत आहेत. असो, जास्त बोलत नाही. लहान तोंडी मोठा घास घेणं चुकीचं आहे. आणि या ठिकाणी ही सेवा परिपूर्ण झाली अशी मी सर्वांना, समाप्त झाली असे सर्वांना सांगू इच्छितो. आणि या ठिकाणी सर्वजण भगवंताचं असं प्रेमानं सर्वांनी भजन करा. कारण उद्या तरी काला आहे. सर्वांनी हात वर करून माऊलीचं भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर